करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री संकष्टी चतुर्थी. श्रीराम समर्थ सांगितलं श्री संकष्टी चतुर्थी. संकष्टी म्हणजे संकटाची नाश करणारी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. समर्थ सांगतात श्री गणरायाच्या चरणी नम्र वंदन करून आजच्या पवित्र संकष्टी चतुर्थी निमित्त आपण सर्वत्र एकत्र आलेलो आहे. आता आपल्याला श्रवणाद्वारे संकष्टी चतुर्थीचं महत्त्व वैशिष्ट्य काय आहे ते समर्थ सांगणार आहेत. पुढच्या ओव्यात दिलेल्या आहेत. संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी तिथी. आपल्या जीवनात दुःख अडचणी चिंता अपयश येतच असतं. सुखासोबत दुःख आहेच. छापाला काटा आहे. ऊन पाऊस वारा जसा आहे. सकाळ रात्र काळोख आहे तसं सुखदुःख आहेच. पण जे आपले दुःख आहेत अडचणी आहे चिंता आहे अपयश आहे ज्यावेळी भक्तभावाने श्री गणेशाचे जर नमस्कार करेल स्मरण करेल त्यावेळी विघ्नहर्ता गणराय तरी संकट सर्व दूर करेल. अशी संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस नामस्मरणाचा आहे पूजेचा आहे आत्मशुद्धीचा दिवस आहे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे. श्रद्धा यश यांचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने करतो गणेश स्तवनाने करतो. भक्तजन संकष्टीच्या दिवशी भरपूर उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नव्हे समोर सांगतात. आपण उपवास कसला करतो अन्न त्याग करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथपर्यंत चंद्र दिसत नाही तिथपर्यंत आपण अन्न खात नाही अन्न त्याग करतो. आणि समोर सांगतात खरी संकष्टी तीच असेल जे तुमच्या मनातील वाईट विचाराचा जेव्हा त्याग होईल. अहंकार काम क्रोध मदमत्सर दंभ संशय चिंता यांचा त्याग होईल. जेव्हा मन शांत होईल तेव्हा देवाची अनुभूती होईल. तेव्हा खरी तुमची संकष्टी होईल. आपण बाकी करतोय पूजा ठीक आहे. गणरायाला आपण दुर्वा फुलं मोदक हे आपण करतोच कारण गणपतीला वैभव नको आहे. गणपती भावेचा बुकेला भक्तीचा बुकेला त्याला भावभक्ती प्रिय आहे. आपण सर्व जे करतो आत्तापर्यंत आपण करत आलो ते सर्व बाहेरचे करत आलोय. आपल्याला अंतरातला देव कसा प्राप्त होईल कसा दिसेल याची आपल्याला जाणीव पाहिजे आणि हे स्वीकारता आलं पाहिजे. आपण आत्तापर्यंत सर्व बाहेरचं केलंय. या मंदिरात जा त्या मंदिरात जा इकडे दर्शन घे हे तर ठीक आहे. पण जर देवाला शोधायचा असेल तर नामस्मरणाने शोधता येईल. जेव्हा तुमचं मन शांत होईल जेव्हा अंतरात्मा तुम्हाला जर पाहायचा असेल तर विवेकानेच जाता आलं पाहिजे. नमो गणेश मंगळ मूर्ती जय जय विघ्न विनाश करती सुख करता दुःख हरता तोची कृपा करावी आम्हावरी.
समर्थ सांगतात, नमो गणेश मंगळमूर्ती. नमो म्हणजे नमस्कार करतो, वंदन करतो त्या गणेशाला, त्या मंगळमूर्तीला, जो शुभ करणार आहे, तो कल्याण करणार आहे. पुढे सांगतायत, जय जय विघ्न विनाश करता, म्हणजे तो अडथळे नष्ट करणार आहे, तो सुख करताय आणि दुःख हरणार आहे, दुःख दूर करणार आहे. तो कृपानिधी आहे, दया आहे, त्याचे आशीर्वाद आहे, असा तो गणेश आहे. संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते, याचं जे उदाहरण आहे, संकष्टी चतुर्थी कथा आहे, ती का केली जाते समोर सांगतात. एकदा गणपती त्यांच्या मूषकावर बसून, वाहनावर बसून प्रवास करत होते, घाईघाईने कुठे जात होते. तेव्हा जात असताना घाई जात असताना तर उंदीर घसरला, आणि हे पाहून उंदीर घसरून म्हणजे गणपती पण थोडे घसरले. तेव्हा त्याला चंद्राने वेड्यात काढलं म्हणजे हसले, उपहासाने हसले. ते पाहून गणपती राहायला चंद्राचा भरपूर राग आला, आणि गणपतीने चंद्राला शाप दिला. असा शाप दिला की आजपासून तुझं कोण तोंड पाहणार नाही, आणि जो कोण पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल. मग काय झालं, शेवटी चंद्र घाबरला. चंद्राने शेवटी मोठं तप करून, नामस्मरण करून गणपतीला प्रसन्न केलं. आणि या चंद्राच्या तपामुळे, सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला या शापातून मुक्त केलं. म्हणून वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही, आणि जो कोण पाहिल त्या वर्षी खोटा आळा येईल, असं सांगितलं होतं. म्हणून त्यावर चंद्रदेवानी प्रार्थना केली, जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये, म्हणून काय करावं समोर सांगतात. तेव्हा गणपतीने सांगितलं की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत करा, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल, मुक्ती मिळेल. आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे जेव्हा श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळा होता, आणि तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्यामुळे तो गेला, असा इतिहासात गोष्ट आहे, कथा आहे, ही खरी आहे. देवाला सुद्धा सोडलं नाही, श्रीकृष्णाला सुद्धा सोडलं नव्हतं. जेव्हा त्यांनी चंद्राचं तोंड पाहिलं होतं, आणि कधी हे कमी झालं, संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे हे सर्व गेलं. आपण तर मनुष्य आहेत, आबालबुद्ध आहेत, आपल्याला काही ज्ञान नाही आहे. आपण स्त्री पुरुषांनी सर्वांनी एक साधं सोपं पण शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी, प्रत्येक महिन्याला 2 संकष्टी चतुर्थी येतात. निदान वर्षातून 2 तरी करता आल्या पाहिजेत. नामस्मरण करता आलं होते, भक्ती करता आली पाहिजे. उपवास म्हणजे विषय विकार त्यागाचा उपवास, तो करता आला पाहिजे. जेव्हा मन शांत होईल, एका ठिकाणी स्थिर राहील, तेव्हा देवाची प्राप्ती होईल. 84च्या फेऱ्यातून मुक्ती होईल. समर्थ पुढे सांगतात, संकष्टीचा दिवस पवित्र, गणराया कृपेचा सागर, भक्तांचा तू आधार, विघ्नहर्ता गणनायक. म्हणजे संकष्टीचा दिवस हा एकदम पवित्र आहे. आपल्याला भक्ती करायची, नामस्मरण करायचं आहे, विषयविकार त्यागायचे आहेत, तेव्हाच कुठे गणराय कृपेचा सागर आहे, आणि तो भक्तांचा सर्व आधार आहे.
तो एक कृपेचा दिवस आहे आणि भक्तांचं सर्व संकट दूर करेल. फक्त आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे, भक्ती करता आली पाहिजे, जप करता आला पाहिजे, विषय विकार त्यागता आले पाहिजेत. जेव्हा मन आपलं शांत होईल तेव्हा खरी आपली संकष्टी साजरी होईल. चतुर्थ तिथी मंगलकारी, भक्तांस देई सुख भारी, स्मरण दूर होती व्यथा सारी, नाम तुझे. समज म्हणतात चतुर्थी दिनी मंगलकारी, म्हणजे या मंगलकारी चतुर्थ दिवशी जो कोणी गणपतीचं स्मरण करेल, नामस्मरण करेल, त्याचे सर्व दुःख नाहीशी होतील. ते दिले भक्तांस देई सुख भारी, सगळ्यात आनंदी वस्तू जाईल. स्मरण दुरे होती व्यथा सारी, नाम तुझे. नामस्मरण केलं, भक्ती केली तर सर्व जी दुःख आहेत ती सर्व कमी होतील, नाहीशी होतील. उपवास करीती भक्त जन, ठेवून मन एकाग्र पूर्ण, भक्तीने होईन पावन जीवन मार्ग. हा जीवन मार्ग आहे. समज म्हणतात हा सोपा जाईल. कधी? जेव्हा उपवासामुळे मन शुद्ध आणि स्थिर होतं. काहीच जर तुम्ही खाल्लं नाही, विषय विकार त्यागलं नाही, तर तुमच्याकडे फक्त सत्वगुण राहील. आणि जेव्हा सत्वगुण आलं तर मन शुद्ध आणि स्थिर राहतं. जसं आपण काही खातो त्याच्यामुळे आपल्याला 3 गुण आहेत, सत्व रज तम. म्हणजे कांदा लसूण खाल्ला तर तमगुणी माणूस होतो, दुसरं काही खाल्ला तर रजगुणी होतो. सत्वगुणून डाळ भात खाल्लं, चपाती खाल्ली तर सत्वगुणच आहे. आपल्या खाण्यामध्ये पण आहे. जर आपण काही खाल्लं, गरम वस्तू जर खाल्ली, तिखट वस्तू जर काही खाल्ली तर त्याच्यामुळे आपल्याला तमगुण होतो, राग येतो. खाण्यावर सुद्धा पण दिले, जर आंबट तुरट असे जर काही पदार्थ खाल्ले तर हे रजगुणाचं सांगितलेलं आहे. म्हणून जे कोणी नॉनव्हेज खात आहेत, मांस मच्छी मटण, हे सर्व तमगुणाचे आहेत. तमगुण वाढते त्याच्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्यांना मारून जर आपलं पोट भरत असेल तर ही संकष्टी नाही. सगळे संकटे येणार आहेत. तुम्ही कितीही संकष्टी करा. जर तुम्ही मच्छी मटण काय खात असाल, नॉनव्हेज खात असाल, दुसऱ्या प्राण्यांना मारून जर तुमचं पोट भरत असाल तर तुम्ही कितीही संकष्ट करा, तुमची संकटं काही कमी होणार नाहीत. या सर्व पाप तुम्हाला याच जन्मात मिळणार आहेत. ती आता नाही, जेवढी तुमची बॉडी साथ देते, शरीर साथ देते, तिथपर्यंत तुम्हाला काय वाटणार नाही आहे. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल, शक्ती कमी होईल, तेव्हा सर्व त्रास जाणवेल. ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जाईल. डायबिटीस होईल, BP होईल, मूळव्याध होईल, दुसरं काय होईल. हे सर्व आजार आहेत आणि एक ना एक दिवस सर्व भोगावं लागणारच आहे. म्हणून आपल्या समाज सांगितलेलं आहे, डाल भात खा, व्हेजिटेरियन राहा आणि सत्वगुणी राहा. विघ्नांचा तू नाश करता, बुद्धीचा तू खरा दाता, तुझ्या विना नाही आधार जगताचा. गणपती बुद्धी आणि यश देणारा देव आहे. विघ्नांचा तो नाश करताय, सर्व दुःख दूर करणार आहे असा गणपती आहे. बुद्धीची देवता आहे, तो खरा दाता आहे. आपल्याला बुद्धी देता आणि तुझ्या विना नाही आधार जगताचा. म्हणजे त्याच्या विना जगाची सुरुवात होतच नाही आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही कारणामध्ये आपण गणपतीची प्रथम पूजा करतो. गणेश पूजन, गणेश वंदन, कुठलीही पूजा असेल, होम हवन असेल तरी आपण गणेश पूजन पहिलं करतो.
कारण ती बुद्धीची देवता आहे. यश देणारा देव आहे. चंद्रदर्शनाची वाट पाहती, भक्त मनोभावे उभे राहती, पूजा पूर्णत्वास येती दर्शनाने. मग गणपतीने सांगितलं होतं काय, जेव्हा व्रत कधी संपेल, जेव्हा चंद्र दर्शनाची जेव्हा आपण वाट पाहू, एकदा चंद्र बघितला, पूजा केली, तर ती खरं व्रत पूर्ण होतं असं दिलेलं आहे. पहिल्या याच्यात लिहिलेलं आहे, संकट काळी धावून येसी, भक्तांचे दुःख हरसी, करुणेने कृपा करसी गणनायक. म्हणजे तो संकट काळी भक्तांचं जो दुःख हरतो, तोच खरा गणपती आहे. संकटात गणपती मदत करतो, त्याची कृपा सगळ्यांवर आहे. सगळ्यांचे दुःख हरतोय. म्हणजे बघा, फक्त आपल्याला नामस्मरणात राहायचं आहे. काय करायचं आहे, 24 तास आहेत आपल्याकडे. आपण 24 मिनटं स्थिर बसू शकत नाही. आपल्याला मोबाईल द्या, इंस्टाग्राम फेसबुक नुसतं आपण स्क्रोल करत बसू, 4 तास कुठे जातील ते समजणार नाही. पण नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, उपासना करण्यासाठी आपल्याला 24 मिनटं देता येत नाही. 24 तासामधले ही वाईट बाब आहे. आणि या कलियुगात जर मनाला स्थिर ठेवायचा असेल तर बैठक, श्रवण, निरूपण, नामजप हे महत्त्वाचं आहे. आणि दिवसातून अर्धा ते पाऊण तास आपल्याला भक्तीसाठी काढता आलं पाहिजे. तेव्हाच आपलं कुठं मन शांत होईल, विषय विकारांकडे भागणार नाही आहे. हे विषय विकार आहेतच, ते चिपकून राहणारच आहेत. जशा मधाला मधमाशा चिपकून राहतात, तशा आपल्या विकाराला हे सर्व विषय विकार आहेत, ज्या शरीराला विषय विकार आहेत, हे चिपकून बसणारच आहेत. जिथपर्यंत तुम्ही श्रवणात आहात, नामस्मरणात आहात, तिथपर्यंत हे विषय विकार बाहेर आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्या श्रवणातून, त्या नामजपातून जरा बाहेर याल, तर ते सगळे विषय तुमच्या परत अंगाला चिटकणारे आहेत. जे कितीही मोठा ज्ञानी जरी असला तरी विषय विकार आहेतच. अहंकार येतोच, लोभ येतोच, मदमत्सर आहेच. ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला श्रवण पाहिजे, नामस्मरण पाहिजे. पुढे समोर सांगतात, नाम तुझे गोड गोड, संकटी करी क्षणात दूर, भक्तांवरी प्रेम अपार तुझ देवा. म्हणजे एवढं गणपतीचं नामस्मरण शक्तिशाली आहे. ते भक्तांवर प्रेम देणार आहे. आणि हे तूच देऊ शकतोस, बाकी कोणीही नाही. मनातील अहंकार जाई, भक्तीचा दीप उजळाई, जीवनाला दिशा मिळेई कृपेने. म्हणजे मनातील अहंकार जाई, भक्तीचा दीप उजळाई, जीवनाला दिशा मिळे तुझ्या कृपेने. म्हणजे भक्तीने, नामस्मरणाने अहंकार नष्ट होतो. आणि या भक्तीचा एकदा जर दीप जळाला तर जीवनाला सर्व दिशा मिळतील. कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, सर्व पायऱ्या मिळतील, सर्व दिशा मिळेल. फक्त त्याच्या कृपेने, त्याच्या मर्जीप्रमाणे वागता आलं पाहिजे. त्याचं छत्रछाया वाढलं पाहिजे. जे सर्व आपण काम करतोय ते आपल्याला सर्व क्रेडिट त्याला देता आलं पाहिजे. सर्व काम सोपवता आली पाहिजेत. आपण काय करतो, जरासं काही केलं तर आपल्याकडे मीपणा येतो. हे मी केलं आहे, हे माझ्यामुळे झालं आहे. जरासा काही पैसा आला, हे मी कमवलं आहे, माझ्यामुळे झालं आहे. आणि आपण देवाला विसरून जातो आहे. आणि एकदा जर का पैसा संपला, एकदा जर काही दुःख आलं, मग परत आपण देवाकडे धावत येतो आहे. देवा असं का केलं, हे माझ्याच बाबतीत का, असं का तसं का, मी एवढा कष्ट करतो आहे,
समर्थ सांगतात, जेव्हा तुझ्याकडे सुख होता, सुखामध्ये होतास, तेव्हा तू देवाचं नाव घेत नव्हतास, अहंकारी होतास. जरासा काही दुःख आलं तर लगेच तू देवाचा दावा करतोयस. म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आणि ते आपल्याला दिलेले आहेत. जर सर्वच कलियुगात माणसं सुखी असती तर देवाला कोणीच विचारलं नसतं. देव कोण हे माहितीसुद्धा नसतं. म्हणून समर्थाने प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख दिलेलं आहे. 5 मिनटं सुखाची असतील तर पुढची 5 मिनटं दुःखाची आहेतच. ते समजणार नाही आहेत, पण ती आहेत. आई पार्वतीचा लाडका, शिवशंकराचा तू पुत्रा, सर्वांचा तू रक्षक खरा. श्री गणेशा सांगितलंय. पार्वती आईचा लाडका आणि शिवशंकराचा पुत्र आणि सर्वांचा रक्षक आहे. जे गणपती देव परिवारातील महत्त्वाचं आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. प्रथम तुला वंदिन करती, मग कार्याचं आरंभती, यश निश्चित मिळती कृपेमुळे. जे कोणतेही काम असो, कितीही मोठं काम असो, त्याची सुरुवात गणपती पूजनाने, गणेश पूजनाने होते. प्रथम तुला वंदन करती, मग कार्याचा आरंभती. कितीही मोठं कार्य असू द्या, कितीही कठीण असू द्या, सुरुवात आपल्याला गणेश पूजनाने करता आली पाहिजे, गणपती पूजनाने करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. तेव्हा ते काम सुरळीत जाईल. ज्ञानबुद्धी देणारा, अज्ञान अंधार हरणारा, भक्तांचा उद्धार करणारा गणराया. जे गणपती ज्ञानाचा देव आहे, बुद्धीचा देव आहे, अज्ञान अहंकारामधून बाहेर काढणारा, हरणारा आहे, भक्तांचा उद्धार करणारा, असा तो गणराय आहे. साधी भक्ती प्रिय तुला, नको वैभव मोठा भला, शुद्ध मन भावाला तुला देवा. म्हणजे साधी भक्ती त्याला प्रिय आहे. म्हणजे मोठपणा करून, अहंकार करून अशी भक्ती, मोठा वैभव करून, खर्च करून अशी भक्ती प्रिय नाही आहे. शुद्ध मन भावभक्ती असेल तर ती देवाला प्रिय आहे. संकष्टी व्रत जो करील, संकटातून मुक्ती होईल, जीवन सुखी होईल तुझ्या कृपामुळे. म्हणजे संकष्टीचा जो व्रत करेल, उपवास करेल, नामस्मरण करेल, तो पूर्ण संकटातून मुक्त होईल, त्याचं जीवन सुखी होईल. आणि फक्त गणपतीच्या कृपेमुळे, व्रतामुळे मानसिक शक्ती वाढेल. मोदकाचा गोड प्रसाद, भक्तांना देई आनंद, भक्तीचा वेद संवाद देवासंग. आपण पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, मोदकाचा नैवेद्य दाखवतो, प्रसाद देतो, तेवढेच भक्तांना आनंद होतो. जेव्हा प्रसाद देतो आपण तेव्हा भक्तांना आनंद होतो, चलो मोदक भेटला. आणि प्रसाद आनंदाचं प्रतीक आहे. आपल्याला खरं म्हणजे भक्ती वाढता आली पाहिजे. आपल्या घरामध्ये भक्तिमय झालं पाहिजे. जेव्हा भक्ती वाढेल, संवाद वाढेल, तेव्हा तो खरं देवाचं घर आहे. चंद्राला अर्ध्य अर्पावे, नम्रतेने मस्तक झुकवावे, व्रत पूर्ण करावे श्रद्धेने. मग ही समज सांगतात, शेवट सांगतात, खरी संकष्टी कधी होईल? जेव्हा चंद्राला अर्ध अर्पावे, जेव्हा आपण चंद्राला नैवेद्य दाखवतो. चंद्रदर्शन महत्त्वाचा भाग आहे. समज सांगतात, चंद्राला अर्ध आपण नैवेद्य दाखवतो, नम्रतेने मस्तक जेव्हा झुकवतो, नामस्मरण करतो, तेव्हा हे व्रत पूर्ण होतं. आणि ही श्रद्धा आहे. लोभ मोह दूर जावो, समृद्धी सद्बुद्धी मनात यावो, गणराया कृपा करावो सर्वांवर. संकल्प धरायचा आहे. या अंतरामधला, या शरीरामधला लोभ मोह दूर जाओ, विषय विकार दूर जाओ,
आणि सद्बुद्धी मनात येवो, भक्ती येवो आणि अशीच सर्वांवर कृपा असू दे असा संकल्प धरा. घरात सुख शांती नांदो, संकटाचा अंधार जावो, आनंदाचा दीप लावो श्री गणेशा. घरात सुख शांती नांदो, संकटाचा अंधार जावो, हे कधी शक्य आहे? जेव्हा आपला भाव, भक्तिभाव नामस्मरणात असेल, ते संवादामध्ये असेल, विवेकामध्ये असेल, तेव्हा आपल्या घरात सकारात्मक येईल. आणि गणपतीमुळे घरात सकारात्मक येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते. भक्ती मार्ग सोपा केला, नाम जपाचा मंत्र दिला, जीवन अर्थपूर्ण झाला श्री कृपेने. म्हणजे भक्तीचा मार्ग सोपा केलेला आहे. नाम जप फक्त करायचं आहे. आपल्याला त्रेतायुग, द्वापारयुग, सतयुग मधलं असं काहीच करायचं नाही आहे. आपल्याला फक्त इझी सांगितलं आहे, मंत्र दिला आहे, फक्त नामजप करायचं आहे. कलियुग केवळ नामक सहारा आधारा, नामजप फक्त आहे. जो आपल्याला मंत्र दिला आहे तो मंत्र जपायचा आहे, नाम जपायचं आहे. जरी नाम जपलं, कृष्ण कृष्ण जपलं, विठ्ठल हरी, रामकृष्ण हरी, ओम गणपते नमः असं नामजप तरी केलं तरी आपलं जीवन अर्थपूर्ण आहे. आणि अर्थपूर्ण कधी होईल? जेव्हा श्रीची कृपा होईल. आणि नामस्मरण खरं जीवनाला अर्थ देते. संकष्टी महिमा महान, गणराया करी कल्याण, सदा ठेवो चरणी ध्यान भक्तांचे. संकष्टी महिमा महान, संकष्टी व्रत करण्यासाठी कल्याणकारी आहे. आणि कल्याणकारी असून गणपती भक्तांचे रक्षण करतोय. म्हणून गणराया करी कल्याण, सदा ठेवी चरणी ध्यान भक्तांचे. म्हणून गणपती आपल्याला काय शिकवतो? गणेश ज्यांनी काय लिहिलंय? बुद्धीने निर्णय घ्या, संयम ठेवा, श्रद्धा कायम ठेवा. आणि ज्याच्या जीवनात गणेश भक्ती आहे त्याच्या मार्गातील विघ्न आपोआप दूर होतील. म्हणून संकष्टी चतुर्थी हा फक्त व्रत नसून आत्मपरिवर्तनाचा दिवस आहे. म्हणून गणरायाच्या चरणी प्रार्थना करा, नामस्मरण करा की हे विघ्नहर्त्या गणराया, आमच्या जीवनातील सर्व संकट दूर कर, सद्बुद्धी दे, समाधान दे, आनंद दे, हे विषय विकारांचा त्याग कर, आमच्या घरात सुख शांती नांदो, असा संकल्प करा. तेव्हाच खरी हा व्रत, हा आत्मपरिवर्तन दिसून येईल. जय जय रघुवीर समर्थ.